हो वहिनी, आम्ही आलो तुमच्या दारात खुशाल तांदूळ निवडीत बसलाय. तुम्हाला बोलावलंय कोणी? हे आण्या गबस, तुला नाही कोणी मध्ये बोलायला लावलं? मी आमच्या वहिनीशी बोलतोय. गबस जरा. वहिनी, इतक्या दिवस गेला होता, आता आलाय कस तरी. आणि तुम्हाला आणण्यात मी माझा लय मोठा हात आहे, तुम्हाला बी माहिती. कारण तुमच्या वडिलांनी सांगितलं असेल यशवंतराव कुठल्या लेवलचा माणूस आहे. एक नंबर हलकट लेवलचा माणूस. हे आण्या, कुणाला बोलतो हलकट? आप्पा त्या आण्याला समजून सांगा बरं का. कशाचं काय भाऊजी, ह्या माणसाला घरात काय आणायचं माहितीये का? आणि मग हे तांदूळ कोणी आणले? आणला म्हणजे काय उपकार केला का? अयो बघा, आता उपकार केला का म्हणजे आता तुला तांदूळ दिले आणून, तुला त्याच्या बरोबर ताट बी दिले, अजून काय द्यायचं मग आपण काय तुमचा आता? संसार नाहीये? अगं हाय माझा संसार, पण आता कसं आहे, घ्यायचं वाईट सांभाळून. तू अभि हो, मी गेलो बाहेर काय कामाने, तर तू आणलं मग काय. आणि हो बघ, बायका सांभाळायचं म्हणजे सोपी गोष्ट नसती. कामधंदा केला पाहिजे, कामाला गेला पाहिजे. आला का तुला खुशाल त्या दिवशी म्हटलं चल सारी खाताय, नाही आला वहिनी देऊ, फुकट पैसे पाहिजे. त्यांना काय गावात नसतं फिरायला लागतं. राहू द्या, आमचं पेटवायचं इथं आलाय वय तुम्ही. प्रत्येक चीज माणसं ह्यांचं काय ऐकू नको ग. मला बोलवायला आणि चारी आप्पा, खायला अरे लावा. अरे काय बोलतोय का तू? हो अप्पा, बाया माणसांचा आदर कसा केला पाहिजे यशवंतराव पासून शिकलं आहे ना, बरोबर आहे. मी आमच्या घरी जावं, अहो काय मी आमच्या माधुरीला अहो भयंकर प्रेम करतो, तिला काहीही कमी पडून देत नाही. अहो संसार आहे, फुकट नाही. वहिनी कसं आहे, या आप्पा बी मागं करत होतो येण्याकडे, पण माझ्याकडे बघून आणि मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी ती कंट्रोल केलं. आणि यशवंतरावचा स्वभावच असा आहे का आप्पा, खरे का नाही? हा, लय शेण आहे राव तुम्ही. चला आता बाद झाला असेल की आता इथलं. चला. बघा आप्पा, निघायचं. अय आण्या थांबा आप्पा, चहा पिऊन जाऊ की. 2 कप चहा आपली वहिनी ठेव. वहिनी चहा ठेवा की. करते. कुठली माणसं आल्या तुमच्या दारात, चहा पाणी ठेवायचा सोडून. मोठं आम्ही तुम्हाला बोलावं, आमंत्रणच केलं या आमच्या इथं, आणि ही अशी हा, आग लावून आणि- द्या, आणि परत वरनं गोड बी व्हा. यान्या, कधीतरी पिऊ दिला का चहा? बघा की. हो, पाच राहणार बापा. काहीतरी चहा. आमच्या गरीबाच्या तरी मिळतो, तुम्ही काय सांगता? चहा तरी पिऊन जा ना, आमक तरी पिऊन जा. तुझं खरं आहे बरं का? काय तू खरंय, तू आम्ही 4 वेळा अगदी तुमच्या इथं आलो, पोहे करायला लावलं, शेंगदाणा संपल्यात, पोह्यात मीठच नाही. असलं तर तुमचं आत नावच येतो. पण केलं का नाही, कसं का होईना आमची आम्ही. बायको कशी उठली, चटक्याच उठली आणि गेली का नाही, आप्पा असं बघा, व्हावं लागतं. तुमच्यात खरंच तसं झालं होतं एकदा. आम्ही आलो आणि खुशाल म्हणताय सांगताना नाही हा. पोह्यात. तुम्ही नका सांगू, तुमच्या तर कायम साखरीच्या आणि ह्याचं ट्रक अजूनपर्यंत तिकडं कुठं माळावच पडल्यात का काय, काय कुठं पेटलं काय तीच कळा ना मला. कधी चहाचं फळकावून पाजलं राहायचं. हो. आमच्या आबरू काढायला लागले ताने आप्पा. दारात आणून. आप्पा चहा काय करताय? चहाने आंघोळ घाली. घालतो नका. घालतो. घाल नका, तसलं काय करू नका, तुमच्या पाया पडतू. आंघोळ बिंघोळ घालू नका, फक्त 1 कप चहा आपल्याला कधीतरी ए मधनात. हान्या, ते राहू दे, बघ चहाचं पहिलं. जाऊ दे. आप्पा जरा दमा का फार बरायला लागलाय तुम्ही, फार चहा वाचणे येतोय घेवायचा तो काय आला चहा. आपण प्याला होता का नाही? 2-3 महिन्याची घ्या चहा. काय राव तुम्हाला, शीतल 2च आणलं बाई कप. गप्प बस तुम्ही, सकाळी ढोसला नाही वे चहा. अजून रागत दिसते बाया. वहिनी गेलं का? सोसायटी वापरतात का? सह्याद्री चहाचा कप. परिवार वापरतात, घे पिऊ, मिळाय फुकटचा, गिळायचा हात. परिवार आहे का सोसायटी काम काय, नसेल प्यायचं तर ठेवा इथं, विचारलं निघा. पाहिजे. यशवंतराव बी भारी भारी क्वालिटीची चहा पावडर वापरतो म्हणून विचारलं. आप्पा त्यांना सांगा राव, नका मला बोलायला लावू. या राव गप. आप्पा हम्म. चहा कसा काय लागतो? नाही, तसं चांगलं आहे बरं का, पण वाईस साखर कमी दिसते. साखर कमी, चहा पावडर, वा 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 वा, मस्त आहे ना का तुमचं. हा, एखाद्या गरीबाने दिलाय कसला तरी चहा, घ्यायचा आपला गिळून. तर चहा साखर कमी आप्पा म्हणतोय. आप्पा बी लागा आजकाल लईच यशवंतराव बरोबर राहून अगदी लई जागीरदार असल्यागत करायला लागले. कसं आहे माहिती का, जास्त साखरेचा चहा फक्त यशवंतरावच्याच घरी मिळतो, त्याच्यामुळे ते तुम्हाला जास्त साखरेची सवय लागली. त्यामुळे ह्यांचं ट्रक आजपर्यंत पोचलंच नाही. हा विषय खरं झाला. आणि त्यावेळेस ट्रकचं दोन्ही टायर फुटलं, त्याच्यामुळे वेळ लागला. तू सारखं सारखं राहू द्या. तेच काय सांगतोयस? राहू द्या राहू द्या राहू येतं द्या. प्या गप, कशाला काय काढता मागचं. का मागचं आणि काय अहो आप्पा ह्यांचं हे असलंच. हा पक्का बीप ठेवा की का घरी न्यायचा खिशात घालून. ठेवते का राव, तुमची जिथं जाईल तिथं गडबडच राव. काय राव. पैसे दे, तू तर म्हटली चहाला साखर संपली आणि मग चहा कस काय बनवला. अहो काल साखरेला मुंग्या लागलेला म्हणून बाहेर मी साखर वाळाय ठेवली, तेवढ्यात कुत्रे येऊन त्याला चाटून गेलं. म्हणून वरची साखर मी बाहेर फेकून दिली आणि राहिलेली साखर मी डब्यात घातली. मोठी शहाणी. कोणाचं तरी जा
कल्याण होईल. कशाचं कल्याण महिलांना मुखात घालती कोणाच्या जा आपली घरात बस. काय होत आहे? नाही हो आणि आणि ह्यो कसला ना आला पण अरे खुशालला का कुत्र्यांनी चाटलेली साखरेचा चहा करून आम्हाला पाजलाय. आता वहिनी बी बरी डांबरात दिसतील. डांबरात नाही ती लय हुशार आहे या. तिने कुत्र्याने साठलेल्या साखरेचा कुत्र्यांना चहा पाजलाय. ओय, कुत्री कुणा म्हणतो बरी आमची मुख गावली तुला. मी बी हो का असं थडा खातील ना असं पाहिला सगळ्यातच पाडीन. लय मारी झाली. भिकारवाणं. चला झालाय आमच्या आपण लय इथे झालाय चहा मुलीच्या बी पिऊन जाऊ आमचं चला. इथं येऊन आम्हाला दमदाटी देतोय बाई. वा 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 बरी पद्धत आहे का ही? अरे आणि जुगार खूप अनेक तो चाबरी दिसती राव. बघ राव कुत्र्यांनी चाटलेल्या साखरेचा चहा तिने आपल्याला पाजलाय म्हणजे काय बरं ती कुत्रं जर तुमच्यासारखं शांत स्वभावाचं असलं तर बरं. मग काय तुमच्याकडे असं पिसाळायला पाहिलं होतं हो का? बाप्पा मी काय पिसाळलेला दिसतो का तुम्हाला? काय बोलता राव तुम्ही? मी शांत स्वभावाचा माणूस आहे म्हणून मी ती तुमचं सांगितलं. लगेच चला आपल्या रानात. हुशार आहे राव तुम्ही हा? आपला बचत गट आहे तो मोडायचा आता 5 वर्ष पूर्ण झालेत. मग आपल्याला प्रत्येकाला 6,000 रुपये येणार आहे. मग तू गेल्या महिन्यात काय हप्ता भरलेला नाही, तू का नाही भरला? ते आता खूप तारंबळ चालले, आधीच्याच पैशामधून कट करून ठेवतात. आला तुम्ही किती वेळ झालं तुम्हाला फोन केला तरी करता भरणं? अहो आमचा ते फळांचा हिशोब चाललेला ना त्यामुळे उशीर झाला. होय का? हा अहो द्या की लवकर पैसे, मला पण राहण्यात जायचंय. ती काय गडबड करताय तुम्ही? किती उशीर केलाय? तर आधीच महिला येऊन गेल्या घेऊन, तुमचेच राहिले ते द्यायचे. बरं झालं चेक भेटला, आता हा. अनाथ आश्रमात दान करायला होईल. तुम्हाला हा धरा तुमचं. आम्हाला पण आमच्या मुलांची फी भरायची. होय तुम्हाला काय मला करायचं? पण घरात पाहिजे. होय. परत लावायचं का नाही बचत गट? हा लावणार चालू की नाही? करू की. हो. हा लावू की. चालतंय. त्या बायांना पण सांगितलंय मी, त्या म्हणतात हो. चला मग आम्ही जातो. हो हो चालतंय. चला येतो मग. का बरं तुम्ही लगेच चालला? अनाथ आश्रमात दान करायचं ना, तयारी बघू आता. होय बरं. हा चला. अरे दादा काय चाललंय? काय चाललंय म्हणजे चहा पितोय. अरे चहा तरी पे नाहीतर मोबाईल तरी पे. हा मोबाईल अरे तसं नाही, मोबाईल तरी बघ नाही तर चहा तरी पे असंही. काय जरा महत्वाचं बी होतं. अरे काय ते मोबाईल मध्ये महत्वाचं असतं तुझं? बघतय रील्स बघत बसतय काय मला बघ माहित नाही. सारखं ते तरी मोबाईल मध्ये महत्वाचं चालतंय रील्स. हा रेल महत्वाचे आहे सरपंच. रील्स कुठे महत्वाचे असतात वय? महत्वाची बातमी पेपर मध्ये आली आहे. काय आली आहे? आज शेजारच्या गावात 12 जण पकडल्यात जुगार खेळताना. मग ती काय सगळीकडे खेळतात की आपल्या बी गावात खेळतात. काय बोलतो, आपल्या गावात असं चालून देणार नाही आपण का? अरे आपण जवळ सत्तेत आहे ना सरपंच म्हणून, जुगार बिगार अवैध धंद अजिबात नाही. अहो तुम्ही त्यांच्यापुढे लोटांगण घाला नाही तर काही करा, ती खेळायचं काय सोडणार नाही ती. अरे पण मी अजून एकदा पण नाही बघितली खेळताना. अहो खेळताना ती पळताना बघितली असेल तुम्ही. अरे ती पळताना मी बघतोयच की. आता पण तुम्ही काय सारखं त्यांच्यावर ध्यान ठेवू नये. अरे महाराज दिसली ना वाडगावला फोन करीन, साहेबाला बोलविल आणि असली दोहायला लावेल, लाल करायला लावणार लाल. अहो साहेब आणा धुतली ते तिसऱ्या दिवशी ती चालू करतात. अहो एक खेळणारी एक दिवस गॅप घेतात आणि खेळतात काट्या कुठ्यात नंतर. अरे काटे कुठं एक आठवलं मला. काय आठवलं? मी सरपंच नव्हतो ना त्यावेळेस अशी जुगारी पत्ते खेळत बसली होती आणि वडगावचे साहेब आलं की रेट टाकाय आणि एक जुगारी काय केला, त्यांना बघून गेलं पळून. ती काट्यात गेलं आणि पोलिस मुद्दाम त्याला काय म्हणायचे, आलो 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 आलो. लगेच ती कसं करायचं, पुढे काट्यात फासत गुतून बसायचं. आला कपडे फाटली, पॅन्ट फाटली, तसं झालं. ही मुद्दाम म्हणायची आलो आलो, तसं ती पुढे पुढे काटत. इतकं जी बेलं होतं, इतकं जी हसाय आलं काय तुम्हाला सांग. तेव्हा पण ठरवलं मी जर सरपंच झालो ना जुगार खेळून देणार नाही गावात. बरं राहू द्या. म्हणून मी आता आतापर्यंत तीच ठरवलं की अजिबात जुगार नाही. तुमच्या ह्या बोलण्यानेच लोक परत खेळायला लागले ती. काय खेळायला लागल्यात. चला आता. अरे हो महत्वाचं बघ की, आता पेपरला बातम्या पण काय येतात. काय आली? आकाड पार्टीसाठी बोकड चोरून कापला. आणि अयो. कापला ते कापला, गावाची शिव कापलाय. विषयवर मग हो सरपंच काय म्हणतो, आपण असं केलं तर काय आपण एक बोकड आणू चोरून आणि चौकातच कापू. मोठा शेण आहे का चौकात कापू? अहो आपल्या पेपर मध्ये नाव येईल की आपली बी परिस्थिती होईल की. अरे प्रसिद्धी होईल का? माझं पद घालावशील का तू? पुरं महाराष्ट्र बघल. हा, महाराष्ट्र बघल. मोठा शेण आहे, आपल्याला पानपट्टी गोळा करायची. चल चालायचं होय. मग आईला आता वहिनी आल्यात, आता सामान बिमान आणलं असेल ना घरी तुम्ही? सामान आता काय सांगायचं तुला? ते दळण कुठं ठेवलं सांगा, मी तेवढं घेऊन येतो. दम जरा बाबा, इथं पिटन अजून ज्वारीचा तपास नाही, दळण कुठं ठेवलंय काय लागा बाबा तुझं हे? पण मला एक आनंद झाला बरं का, वहिनी आलेला लय मोठा फायदा झाला मला. कारण आता माझं बागन ना जेवणाचं.
माझं जेवणाचा अरे जाऊ वहिनी नव्हती तर आण्याचा नाही विचार केला तो का? एकटा एकटा का भाकरी घेऊन तिकडं त्या दिवशी चटणी तीन माझ्याकडे बघाना सुद्धा असा इकडं बघतोय असं खातोय इकडं बघतोय असं चाललाय. अरे पप्प्याचं तोंड तिकडं हा काय नाही खान हो आणि तुम्हाला दिलं नव्हतं मी त्या दिवशी आणून. तसलं बुरा लागलेलं म्हणलं हे धरा तुम्हाला. आता बरं मग यशवंतराव दिलं मला तसलं. म्हणलं आता कसं गावातलं स्टँडर्ड घर आहे ते तर चांगलं मिळणार टेंडर आपल्याला. घर आहे होती मग? तुला काय दुसरी घर काय पिटली होती होय त्यांच्या घरी गेलाय तू. कशाचं भारी भारी खात्यात मोठं घर पोकळ वाजन हवा गेली बसा तिथं गेलाय तू पालता पडायला. नाही पण दिलदार आहे यशवंतराव. कशाचं दिलदार आहे हे असले बोरा लागलेले देतात का खायला. एखाद्याला काय झालं मेलं बिलं तर मग काय करणार ते. पोपट्या कुठं चालली? अय पोपट्या पोपट्या काय आण्या काय लागा तुला मग 2 चापटे हानी ना मग. काय चापते हानील माझ्या माग गडबड आहे. कसली गडबड आहे रे तुझ्या मागं? गडबड आहे ती स्कीम आली या. कसली scheme आली? काय काय तुला करायचंय मला जाऊ दे. बस वाईजला का ए, सर माग असली फालतू घेऊन बसला होय इथं. सर माग नको पप्या सारखी पालीकडे काय तुझं कसली गडबड आहे रे तुझी. स्कीम आहे ती. कसली गेम शासनाची आली काय. ह्याला आधी लाव वगैरे हे कशाला बसवलं इथं. शासनाची असेल तर आम्हाला बी सांगला का घेऊ दे वाईज बोलीस आम्हाला बी वाईज शासनाचा फायदा लागा चांगली स्कीम आहे तुला करायची का. करायची की म्हणून तो विचारतोय तुला. 5चं 10 होत्यात 10चं 20 होत्यात. होय हा पप्या पप्या नको तुला करायची का. जा रे पप्या तिकडे जा. जा पप्या लाव दे, मला. जा तू. कसली मी सांगतो की तुला खायला का तू बी पक जा, जा. का याला का दांडकं घ्यावं लागतंय काय नाही हे? पप्या हा, घेतलेला ऐकतोय की दाड मग 510 हा नका किमलई 20चं 40. 2040 होय. हा अगो बाय किमलई नेटा नाटक आहे. हा चल आपण नेतो तुला. नक्की का हा नक्की नक्की होणार हा, नाही होणार. हा चल चल. काय ते जे आलं होऊ दे आज काय हा, व्हायचंय. काय ते माझं बी हा, चल बघू चल लागला आज काय तुझ्यावर भरोसा ठेवतो. अरे काय त्या गाड्याच्या नादाला लागले आपल्याला इकडं नाही इकडं जायचंय. काय चल त्याच्या आईला काय मला तर तुझ्यामुळे सगळं डोक्याची मंडळी झाली माझ्या. पीक यंदा जोरदार आले बरं का. आता शेवटी कसं आहे यशवंतरावची जमीन म्हणल्यावर त्या आप्पाला म्हटलं का माझ्या बरोबर पण खरंच आप्पाने जो तुकड्या मानाचा नाही आला राहणार. की पीक जर बघितलं असतं आप्पानी तर काय सांगायचं आप्पाचा जीव निसता असा कासावी झाला असता. पण असू दे काय फरक पडत नाही आप्पाला म्हणून ते डायरेक्ट हाताला आल्यावर दाखवाय. तू कांता राव अरे किती झालं भिजून हे काय चालूच आहे की. आता एरिया बिरिया दिल तर ती टाकला का. किती एक पिशवी दिल तर त्या खाल्ल्या तुकड्याला झाला तेवढाच. इकडं नाही रे पूर्ण. आला का खाल्ला बिल्ला काय तू. आता काय तेवढंच तुकड फक्त झालं या. अरे एवढा एरिया एरिया टाकून. टाकतात का त्याला थोडा टाकायचा. थोडा टाकला तरी ते एकाच तुकड्याला भागलं. एकच पिशवी दिली ती. बरं असू दे आपण ट्रक बोलावलाय थोड्या वेळाने येईल भिवू नको. बर पाणी व्यवस्थित दे. हाय हाय. खाल्ल्या तुकड्याकडे बघितलं ना तर खाल्ल्या वळीला पाणी नाही पुरलं. नाही आता न्यायचंय की तिकडेच न्यायचंय खाली. सारं कोरड्या कुठे राहिलं नाहीत पाहिजे. नाही व्यवस्थित घेतो भिजवून. व्यवस्थित भिजव. हा, ह्याला घडी मला खरंच लयच भारी मिळाला बरं का. चांगला घडी मला कशाचा चांगला सगळी एकाच्याच पुढची असतात पण काम करून द्यायचं म्हणल्यावर गोड बोलावं लागते. तात्या पोपट्या आत्ताही तू म्हटला राव आणि बोंबलत गेला राव कुठं. कशाचा पोपट्या. तेव्हा ए तुझ्या कानाखाली दिल कशाला नाही काय बना आणलंय. मी आणलंय त्याला मी घेतला डोक्यावर म्हणलं चल माझ्या माग गावला कुठं तुला. बोंबलत आलंय माग कवा नको माझ्या आणि मला माहिती होय. बोंबले जायला म्हणजे काय सगळं सत्यानाश करते का नाही ती. येते का खाणाय त्याला. हा येतो की. खेळतो ती त्याला काही येडं समजू नका. काय खेळतय सगळ्या रानात पत्या ईस काढले त्यानं. जाऊ द्या तात्या नका लय मोरचं रान हाणू काढा पती तुमचं बी राव लय मध्ये तुम्ही बी लय काय लागा नाही तसले आता मला गावातली लोक नावं ठेवतील. एवढी एवढीशी बारकी पोरं घेऊन येता या. एवढीच लाज वाटते तर मग कशाला थांबला इथं निघा इथनं. कशाला थांबला म्हणजे आज शिकवलं कोणी तुम्हाला कामात धंद्याला लावलं मी. राहू द्या नाही लय मोठं चांगलं गव्हर्नमेंट नोकरीला लावलं आम्हाला घ्या बघा ती पती. लोक एका वेळेला डबल टिबल पैसे घेऊन जातोय आणि म्हणतोय गव्हर्नमेंट नोकरी. सांगे ना मग तात्याच नाव सांगे. अय नको तसलं काय करू बाबा आमची घालवतं का अब्रू तात्या. हे असलंच काम आहे म्हणून तुला सांगतोय कशाला आणलं त्याला. हा मी आणलं बोकाटी बसवलं त्याला माझ्या. चल बाबा माझ्या मागण बस तिथं तात्यापाशी. उठ पैसा ना घ्या. पाणी टाका पैसे. घ्या बघू किती हिंमत आहे. घ्या 100. हो तात्या हिमतीविषयी बोलू नका ही माझं 100 घ्या. 100 दोस्तारातनं घ्या. पैसे काढताय वय. मग अरे लॉकर रे. हा त्याचं लॉकर भारी आहे का दोस्तारात.
ए, बाप्या ही 5 हे असला ते चिलर आणि फिलर लागा अहो, एवढंच आहे दादा माझ्याकडं. एवढंच आहे ना उठ ती पत्या ठेव मी तुझं कान हानील ठेव ती पती एवढं इकडं. इथं एकटं लगा डावून का सकाळ धरणं सांगतोय तीनदा ती एकटं ती तात्या माझ्या नावाने बोंबलायला लागले आणि तुझं लगा मध्ये ही नोट आहे का तुझ्याकडे असली नोट आहे का असली काढती निळी नोट. जांभळी नोट टाक हा काढ आणि मग खेळ. काढ असली तर बाबा आणि काय नसलं आता मी तर जा उठून तिकडे. तात्या दगड बघा एखादा दगड बघा हे ज्या आता मग खेळा तात्या हे घ्या 100 आणि ते बघा आलं 5 रुपये परत. अहो, माझ्याकडे तेवढंच आहे दादा. अरे मग 3दा टाकू नको तो ठोकाळा बी आम्हाला जा टाका. पण आणि त्याला बी जा पण तिकडे नेऊन म्हणजे परत मध्ये यायचा नाही. तात्या टाका घ्या 100. पाटील झाला म्हणून काय आमच्या डोक्यावर बसून मुत्ता का मुत्तोय कुठला लगा चांगलं शिकवतोय मी पोरांना. शो केलाय म्या दाखवा पत्ती काय किरकोळ पत्ते टाकते राव मुरगासाचा बोध बी एकच राहिलाय. गुरांचा खायचं अवघड व्हायचं. मुरगासाची बॅग भरून ठेवा लागेल बरं का. काय तशी बी आता मका आली बरं का आपली. गुरांची काय अडचण नाही येणार. उन्हाळ्यात भरू 1-2 बोत काय अडचण नाही. पाहिला चीज बराच आवाज कशाचा येते एवढा काल होतो. हा त्या ही घ्या शो शो हा कटाळा काय लगेच. कटाळा का? खेळा तुम्ही शो तर म्हणलं की अरे ठीक आहे. काय ही घे ही घ्या वाटोळ झालं पार सगळं. आता कसलं वाटुळ ती तर आज नुसतं भांडाला भांडल अरे हाड कुणाला म्हणतो यशवंतराव काय तुला कुत्रा दिसला का हे काय लावलंय तात्या आमच्या वावरात खुशाल जुगाराचा अड्डा आमच्या वावरात उचला तीन दे तिकडे वड्याला टाकून. नेरग्या भांडाला आल्यात नेर. तात्या तुम्ही ज्येष्ठ आहे म्हणून मी गप बसलोय. काय लावले ही आणि पाप्या तुला तरी अक्कल पाहिजे ना का अजून तुझ्या हटावर मिसरूट नाही. अरे ही काय लय चांगलं आहे का घर आपले जाळून कोळशाचा व्यापार केला का काही. ती जरी ज्येष्ठ असलं ना तरी ह्याच श्रेष्ठ आहे ते तुम्ही नका तसलं सांगू आम्हाला. अय तुमचं काम उचल नाही? ती. तुमचं उचल. काम नाही का माझं काम नाही. हे यशवंतराव. बघितलं का हिंमत असेल तर मांडीला मांडी लावून बसा आणि मग सांगा उचलायचं. यशवंतरावला चॅलेंज उचला म्हणजे काय तात्या. सोपं आहे व्हय. तुम्हाला बी सांगतोय आणि तुला बी सांगतोय यशवंतरावजी ब्राझीलची ती 2 पिकं जास्त काढीन पण तात्या तुझा तर कातेच करीन आणि वाड्याला टाकीन. मग सर तिकडे बसा. वाड्याला असेल हिंमत तर बसा. होय तिकडे सोपं समजता का यशवंतरावला. तात्या होऊ दे डाव होऊ दे तुम्ही डाव आज हो दे पप्या टाका. पप्या तू खिसा तयार ठेव तुझं किती 500 गेलेत ना 1000 रुपये. तुला 1000 आज एखादा नादच पुरा करतो मी बी यशवंतरावला चॅलेंज करता होय. मग हे अरे वाटकी पाने हे असं पिसाई जमतं का तुम्हाला दम निघतो का वाई जरा अरे यशवंतराव अशी माणसं पिसतो आणि ती पत्त्याचं काय घेऊन बसला वाट पाने. आता तात्या ए पप्प्या म्हणे उठ. बघ निघायचं. थांबू दे की. अरे आई तिकडे खुरपाय गेली तू इकडे बसलाय बोंबड्यात. उठ लवकर थांबलो असतो. जा घरी उद्या यायचंय परत उद्या आणतो तुला जा. ए पाप्या बस पैसे मोजा ठेवलाय मी त्याला पैसे भरायला खिशात नाही जा घरी नको ह्या बावडांच्या नादाला लागू जा. बावळ तात्या आम्ही बावळ तात्या ही काय खेळताय तुम्ही असले. काय अरे हे असलं बघून तर कोणीही खेळतं. अरे बिलेस खेळा यशवंतराव काय सांगताय तुम्ही काय? खेळा असेल हिंमत तर तुमच्या धमक आहे ना बिलेस खेळा. या खेळा. या हे बघा 100 हे आलू 100 टाका. 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 ए, आणि पैसे जमा करते तात्याचं. मला भरवसा नाही कोणाचा. पैसे जमा कर तुमचं बी काढा माझं काढतो लगेच तात्याचं घ्या घे तात्याचं हो, हे माझं आणा तात्याचं तात्या. पैसे घे. तुमचं आणा पैसे आणा नुसतं इथं मांडू नका असं हात मांडायचं आणि काढायचं आणि ठेवलं होतं की तसलं इथं चटळपणा जमत नाही. मला मांडून ठेवती कोणाचं किती आल्यात. टाका आकडा चला 250 रुपये जमा 50 तात्या 100 यशवंतराव 100 आणि नाच करतोय माझा आज किस्सा या. गरम आहे तुमच्यात दम असेल ना खेळा. यशवंतरावला
कमी समजता काय तुम्ही? हो का तात्या 100 आलू. यशवंतरावचं 100. ही 100. ही माझं 100. या तात्या यशो खिस्सा मोकळं करून लावणार आम्ही, सुट्टी नाही. बघू की. दिलाय. दाखवा पानं. यशवंतरावची पानं शेवट दाखवणार. नाच करायचं नाही यशवंतरावचा सुद्धा. तसलं नाही, तसलं जमणार नाही. शेवटन बिवट. हा घ्या. लगा तात्याला कवळ जाऊ हसतय. तुझं तुझं जाऊ. लयच कवळ हसतय. हे घे. हे तुझे हुकमी अक्का माझ्या यशवंतरावचा, ह्याला यशवंतराव म्हणतात. ह्या पाटलाच्या नादी लागाय चाललाय. हे हे पाटील, घ्या. ह्याचा पाटील आणि साटील. हे घ्या बघ. हे घे दुसरा एक्का खेळा. हे घ्या गुणल्या. अय जाऊ तुझं. तिकडे राऊंड आहे राऊंड. हे घे. तर या फार वाटूनच झालं की पार. ही 3 एक हा? यशवंतरावचं खिसच मोकळे करून लावणार. सुट्टी आणि नाही. मला वाटतं काहीतरी डाव केलाय बरं का. काय डाव नाही काय नाही, फक्त म्हणायचं मी नाही ह्यात ज्येष्ठ आहे. ह्यात फक्त श्रेष्ठ माणूस यशवंतराव. आपण अख्ख्या कॅट मधलं एक सगळं त्यांच्याकडे असं कसं होईल. अय असं कसं होईल म्हणजे? त्याला यशवंतरावची खेळी म्हणतात, कोणाची कामं नाहीत. नाही नाही, हा, हे जागा बदली केल्याशिवाय बघ काय खरं नाही. जागेच आणि ह्याचा काय संमत आला? होत एखाद्याला जागा हापिशी लागते. कशाच्या ऑफिस आता 10 डाव मला इथं लागलं. अय भांडू नका, तुमचे पैसे संपलेत. उद्या आपण येऊ, उद्या परत डाव खेळू. फक्त येतानी बंड्याला आणायचं. यशवंतराव बारीक बारीक खेळाडू नाही, बंड्याला आणायचं. पाटलाला सुट्टी नाही. चॅलेंज यशवंतरावची. हिंमत असेल तर ये उद्या. मी उद्या पण तयार आहे. सुट्टी नाही तुम्हाला बी. डायरी राहिली माझी महत्वाची. सांगतोय पाटलाला चॅलेंज देतोय. उठकी. हो दादा, अरे सरपंचांनी बोलावलं तुला. मला कशाला बोलावले आता सरपंचानी? पाईपलाईन लिकेज झाली. पाईपलाईन लिकेज झाली तर मी काय करू त्याला? तू काय करू म्हणजे काय लिकेज काढायला बोलावलंय रोजानी. लिकेज काढाय जाऊन त्यांना सांगा. आणि म्हणा येत नसतो. अरे 400 रुपये हजेरी देतात. 400 400 माझ्या इथं भांडी असतं का? 500 देतो 500. बस 600 दे तू. चल काय त्याला मी सांगतोय की बरं मी देतो 600 कसं भांडी. अशी आमची जागेदाराची भाषा करतोय असून. अशी आमची बायको कटाळली. घासा 600 देतो म्हणे. लई जागीरदार झाला का मग. जहागीरदार म्हणजे जहागीरदार कोणाला म्हणताय तुम्ही? सरपंचाला जाऊन सांगा. कुठं? हे आणि आता गावात राहायचंय का? हा, गावात राहायची भाषा जाऊ द्या. बघ तू तुझ्याकडे हा बघ कसा गावात राहतोय ती. चांगलं तिच्या आईला झोपलो होतो. एक येतंय डोकं खायला. कामाला चल आणि ह्याला चल. ते बोलवायला का हो कामाला गेला नाही? काय कामाची गरज आहे आपल्याला? लय पैसा येणार आहे आपल्याकडे लय. कुठून? टेन्शन कशाला घेती? अगं आपल्याकडे स्कीमच तशी आली या. डबल पैसा डबल. म्हणजे आता काय सांगू तुला, कसं सांगू, मला काय कळणार. अगं तू जर 100 रुपये दिले ना की 200 रुपये येतात. 200 दिलं की 400 येतात. 500 दिलं की 1000. असली स्कीम आली. घेऊच नको तू, फक्त मला चिठ्ठी लिहून दे. तुला घरात काय कमी सगळं आणून देणार मी. ती तुला काल बचत गटाचे पैसे आलेत ना, हा, ती बी दे इकडे. त्याचं बी डबल करून आणतो. 5 किती आले? 5 का 6? 6000 रुपये आले. 12 तुला देतो आणून. आणि इकडे ती जा. बरं मी देते, पण मुलांच्या शिक्षणाला लागतात. महागारी परत दे. तू कशाला काळजी करते? मुला शिक्षणाला 12,000 रुपये भरू आपण शाळेत. त्यांना म्हणा 6 फीज आहे ना, ही 12 घ्या. जाण तू जसं पटकेस. वेळ घालू नको लागा. असं चांगल्या कामाला वेळ घालवतात का? आता डबल करून आणतो मी. गावतेत का कुठल्या डब्यात ठेवलेत वा? आणते की. आणि इकडे तू काहीच काळजी करू नको. शाळेतलं कोण मास्तर पण बिस्तर लवकर आणून द्यायचं. लवकर देतो आणून. तू काळजी करू नको. फक्त शाळेतलं मास्तर बिस्तर कोण दिसलं 12 भरतेत म्हणायचं आमचं. ती बेहू नको तुम्ही. आलोच मी. माझ्या देखण्या माधुरीला मन दुरून पाहताय ग. दिला तर झपूक 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 झपूक. काय नाही होत. ही माझी चैन आणि डायरी पटकेच घेऊन ये. कपाटात ठेवली आहे. माझी कपाटात ठेवली म्हणजे मी तुला आणायला लावली. पटकेच घेऊन ये. घ्या की आता, काम करते मी. आता रे घेऊन ये. आणते. चरा चरा करती.
घरा होय हे आकडे कसले तू काय तुला बाकीचं करायचंय आकडे कसले आणि काय कसले बघ तुझा धंदा. आपल्या शेतीचे आहेत काय हा शेतीची. बरं जेवायचं कसं हायला लय बायकोचा माझ्या जीव जेवायचा माझा मी बघीन मी बाहेर खाणारी कुठतरी. अहो मटण गेले आज आलं तर येईल नाही तर नाही बी येणार माझ्या मागं भयंकर व्यापे बाहेर. तू तुझ्या कामाचं बघ जेवायचं माझा मी बघ तू आलो तर येईल नाही तर नाही बी येणार. बरं बरं यशवंतराव हो, आलो 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 यशवंतराव, पोपट. चला आलो आलो आलो. आता त्याला बुरशी लागली बसून बसून इतकं वाढलं असतं कुठं पोपट माझं का तुझ्या गती का मला बायको आहे, माझा बायको. आम्हाला नाही बायको तुझी गेली निघून येईल की गावात तरी ते आल्या येईल बघ हा. आता राक्षस माझ्या बायकोचा माझ्या एवढा जीवी काय तुला सांगायचे काय जाऊ दे केलं? बरोबर दे नको तुला जळशील. चला दादा आण्याकडे गेलता काय झालं त्याचं? आणि जागीरदार झालाय म्हणला काम बी मी करत नसतो. काय बोलतो? मग काय ए, पोपट काय अरे काम होतं तुझ्याकडे. काय काम अरे पाईपलाईनची लिकेज काढायची आहे. तसलं करत नाही मी हलका माणूस राहिलाय अरे 600 हाजरी घे ना. 600 नको अरे 800 दादा, नको अरे पोपटली तसली हलकट काम करायची सोडून सोडून दिल्यात. दिल्यात तुम्ही तुमच्या मग मागे आम्हाला आमच्या काय? मागे काम धंदा. हा. आला का काम भिकारी चालला का दादा सगळी जागीरदार मग काय आपणच गरीब काय? पिसक करायला लागले सगळीच आपल्याला. अरे, पण काय का माहिती ह्यांचं काहीतरी दिसतंय. सगळीच कामाला नको म्हणतात. ते लागले ते यशवंतरावच्या नादाला ते आण्या जागीरदार ते पोपट्या जागीरदार काहीतरी दिसतंय. तू काय कर काय करू त्यांच्या मागावर जायचं आणि काय करतात चाल. ते बघायचं. काय आपण त्याचा छडाच लाव. चल पोपट लवकर लवकर. चला पाठीशी तू काल कुठे गेला होता रे? आला आणायला बसावला तात्यापासून गेलो सासरवाडीला बायकोला आणाय आणलं का वहिनीला? नाही तिथंच लागली पुढचं बोलाय 2 धपकं दिलं ठेवून अरे कायला का लाबाड बोलतोय तिनेच तुला हाणलं नाही, नाही, असेल. मी हाणला राव कशाला काय आबरू घालावताय चला हा बरोबर. हा रे ती फक्त यशवंतराव नील बायको हाणाव का तुमची काम आहेत वय तेव्हा. आबरू घालावताय मोकळे पहिला रानात चक्कर मारायला ह्यांचा काय प्लॅन आहे काय कळणार गाड्या. ह्यांच्या मागच गेलं पाहिजे मला बी. तात्या काका की पैसे हे काय आलं की 100 माझं 5 रुपये ते आला ठोकळा परत. पप्या मी तुला लय हानीला ठोकळा नीट ठेव खिशात ही आपल्याला ह्याच्यामुळं लक्ष्मी आहे पप्या ह्याच्यामुळं पैसा येणार आहे आपल्याकडे. तू जरा निहारगी ही आलू 100 चला. अहो काढा की तात्या काय लय आज विचार करताय राव. 100च. हे घ्या शो डावान करा. यशवंतराव याच्या आधी खेळायला बसला. नामाराव झालाय डाव या बसा. सिक्वेन्स आलाय माझा. हा, मग काय तुम्ही करता हे बघा हाय 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 तात्याला आज पैसा आले वाडे. सिक्वेन्स सांगताय. काय पोपट आणि आला नाद का? करायचा कोणाचा करायचा ह्या पाटलाचा? अरे भले भले गेली अय तात्या बोलण्यामारी घालावली. तात्या काल केडा बसावा की राव तुमचा आणि कशाला लय भाडा करताय. मोडा नव्हती पाटील. दुसरा लावा. सांगताय मोठं तात्या पाटील कालचं नका इसरू. काल पार पॅन्ट काढायची बाकी राहिली होती तुमची. हवात कापलं नसतं ठेवत. चड्डी पण ठेवत नाही. काय व्हायचंय ते होऊ द्या. आमचा माणूस आलाय मला आम्ही भेट चालेल. नाही नका तुम्ही लय हे करू हे आणि मिशीला पिस- ताव देऊ. मला सांगताय हा. असं खेळायचं आणि तसं खेळायचं. आला का तुम्हाला सगळ्याला मी शिकवलं? हे तात्या. आता काय सांगू काल येतो म्हणलं आणि गेलंय निघून हे कुठं आणि आम्ही बसलोय कावळ्याच्या नजरगत पोपटील पोपटील. पोरा सोराच आहे कुठं मन जात नाही मन. सासरवाडीला गेलतो पाठी कशाच सासरवाडी? सासरवाडीला जाऊन काय केलं? बायकोला आणायला आता बायकोला तू आणली तुझ्या बायकोला तू केली तुझी सोय आणि हो, इथं मला यशवंतराव. बसवलं एकट्याला. अहो तुमच्या वावरात काय मांडलाय तात्या? डाव पत्त्याचा. आणि तू कस काय आला दादा इकडे वासकाडीत आमच्या माग. कस काय माझी अहो म्हणजे प्रत्येक व्यक्ती कुठं चालली बघावं. अरे आमचा आम्ही कुठे बी जाऊ तुला काय घेणे. अहो तुम्ही गावातली नावाजलेली व्यक्ती आहे. अरे तुला काय बाकी करायचंय तुझ्यात दम आहे का? दम असेल तर बस खेळायला. पाटील तुम्ही बी मग अहो तुम्ही तर काय राहू गावाचा आबरू घालवायचं केलं तुम्ही तर. दादा पाटील म्हणजे गावचा मेन माणूस पडतो. म्हणून ही खेळायचं वय. मेन माणूस जर नसेल तर त्या कामाला उपयोग आहे का? काहीच नाही. म्हणजे मेन काम आहे का? दादा म्हणजे टुकार पोरांबरोबर तुम्ही बी शहाणी माणसं ओय, तू करतो काय मला म्हणतो काय? तुम्हाला नाही म्हणलं ही दादा दम असेल तर ये समोर तुला दाखवतो तू कर पोर काय ये. वाघाने वाघाची शिकार करायची आणि दादाने कुठली शिकार करते बघा आता. बस आहे का? अरे कालच ह्या तात्याला मी हा गाव फक्त कापडच लावलेत घरी सगळं काढून घेतलंय. मग आता मी आहे की दादा आहे. अय
माझ्यापेक्षा तू भारी नाही. खेळायचं असलं तर खेळ, नाही तर घरी जा. यशवंतराव आधी खेळायचं बघा टाका पाणी. आणि मग बाकीचं उरका. काल तुमची अवस्था मी काय केली असते, नंतर निघून गेला तुम्ही. तात्या निहारग्या यशवंतरावी खेळायचं बघा. हो तिकडे लय मोरचं रान नका हाणू. हो यशवंतराव, पण ही सरपंचाचा माणूस आपल्यात कशाला? असू दे. नको नको त्याला हाकला. पोपट पंची ए, तुझी पंची बाद झाली. पैसे देते बस झालं ना पप्पी, आपल्याला काय घेणे सरपंचाचा असं नाही तर कोणाचा का तिकडे असावा? पाटलाचा असू नाही तर तिकडे ते यशवंतरावचा असू, काय घेणे आपल्याला. ए, टाका दे. तू पाहणे वाट मोरचं रान नको हाणू. पाहण्याचं वाटतोय की. का पाप्या तू थांब, डावी उदी पाहिला. तू बंजाळलंय काय रे? अय, हो यशवंतराव, ते पानं ठेवलेत घ्या की राव. मला वाटलं मला टाकलीच नाही. चला, ए, दादा इकडे नको बघू. आता मग माझ्या पानाकडे बघतोय मी. हे पोपट लय सासरवाडीत काय काय खाऊन आलाय रे? अरे ते पाप्या तोंडाने करतो काठी टाकील मग. पोपट्याला का जाऊ दे. हे पप्प्या गपके. हो तात्या, दादा, चाल करा की चाल हे करा की. आणि आला का त्या पप्प्याला लाव की डबा बिबा नाही तुझ्या घरने. भूक लागली ना का? आणि तुमच्या घरी काय काय सगळं संपलंय वय? अरे नाही का एक दिवस उद्या माझ्यातलं आज काय? तुझ्यातलं. नाही ना, उद्या माझ्यातलं आज तुमच्यातलं. काय दादा? बरोबर आहे. दादा हा का आमच्या मोठ्यांच्या घरी कसं असतं माहिती का, आणण्यासारख्या वस्तू नसतात. कुठे मटण कुठेही असल्या जागेवर मटण खातात. ए, असल्या जागेवर तो मटणाला मजा भारी मजा येते. हा. पप्या कांद्याचं कांदा बघ, यशवंतरावच्या घरी कांदा जातो. बघ. कशाची मोठी पप्प्या इथे खेळायला अरे लागलं बापरे. तर चाल करण्यात आणि म्हणे आम्ही लय मोठी. तात्या लय चारा नका पुढे 6,000 मी सांगतो. पप्प्या पैसे टाका. वहिनीकडे जायचं म्हणायचं यशवंतरावांनी जेवणाचा डबा मागितलाय आणायचा आणि दोघांचा बी आजच्या दिवस ती म्हणायचं तुमच्यातलंच खाणारी. जा लवकर. आणि रेशनिंगचा तांदूळ असतो यांच्या घरी एवढंच. हा नको जाऊ पप्या, हा. आपल्या घरी जा हा. आणि आपल्या घरी चटणी भाकर का होईना हा. घेऊन ये. आज दाखवतो ह्यांना तुम्ही लय मटण करताय. आणि त्यांना सांग. सांगा. अरे मला चटणी भाकरीच त्यांना खायची सांग. होती. म्हणा आणि डबा मागितला अर्जंट. आणि ती कुठे म्हणले मग? तसलं काय सांगू नको. कुठे ती कामावत म्हणाव ती महत्वाच्या कामावत जा. बरोबर. जा लवकर. सांगू नका तसलं काय. जा पाप्या काठी. हो तात्याने चाल केली टाका की तुम्ही. यशवंतराव, चाल करा की. चाल करा. बोलायच्या ना आता फसवताय राव ही. अरे दादा दादा खेळा. दादा कोणाचं काम नाही. या आलो. हे आलो. चला आजूबाजूला बघू अजून कोण आहे का, आणि त्यांना विचारू आपण बघू हे कुठे गेलेत बघू. ते. पाहिला हे कोण पोरग येते? ठाकाच पप्प्या दिसतोय हे. अय पप्प्या कुठं चाललाय? का? का होय? काय यशवंतराव पोपट्या पाटील कुठे आहेत ते? मला नाही माहित. लगा माहित नाही म्हणजे मला त्यांनी सांगितलं आम्ही जुगार पत्ते खेळतो तिकडे यशवंतरावच्या रानात. पत्त्या? सांगू नको. जुगार आणि कुठे काय गावात? ते? आणि कुठे काय ते? मला नाही माहित राव. चल दाखव. थांबा 2 मिनिटं लवकर. माझा पाय खासतोय. थांबा की. थांबा 2 मिनिटं, 2च मिनिटं सांगतो तुम्हाला. थांबा 2 मिनिटं. थांबा मी सोडा मला ती वाईट. हो तात्या टाका की लवकर. बाबा, कसला आवाज येतोय? गाळा काढतोय दादा. नेंबर तू आणि पत्ते खेळत बसलाय होय. नाही मी सरपंच पात्या नव्हती खेळत. आवाज चिचा जाळ जात ना ती काढायला तू. ते बापाने जाळे काढले होते आता. आवाज ना मी काढतोय. बाकीची तर रस्त्यावर राहू दे चप्पल. चल ते जाळीत बसायचं.
आणि सगळं तुझ्यामुळे झाले बरं का विचार का माझ्याच गोष्टीत मला फोन लिहिला का त्या पोलिसांनी आणि सरपंचला तर एवढंच पाहिजे सगळं ह्याच्यामुळे झालं हे नाही, पोपटीने मला नाही. शिकवलं. यशवंतरावची तू तुझ्या दादाला थांबवून देऊ नका ए, पोपट्या मला तर वाटतं ह्या दादानी सरपंचाला काय अहो, यशवंतराव, मी काय हो न सांगितलं मी काय मग मार खाल्ला असता का निवड नालाय की हो पोपट्या. मी नाही ना आला दादाला वाचावते ना आला. आणि आमची इज्जत गेली राव. अक्षरशः का काठी टाकली इथं पण माझ्या अंदाजे मला वाटतं ही जी साहेब जान आहे ना आताचा नवीन नवीन असावा नाहीतर माझी इतकी भयंकर वेळ आहे अक्षरशः पोलिसांचं राहू द्या राहू द्या. राहू द्या. ही मागची बाजू असली हल्ली साहेबांनी. अहो दम लागा ना. पोपट्या. अरे काही अहो ह्यो काय म्हणला पैसे लय मिळते. माझं पैसे. बाबा, कसं आहे दादा जास्त उद्या कपाय साहेब आले साहेब आले. आले मी निघालो होतो तर बसवलं तुम्ही मला बळत बसवलं. तात्या धरला तात्याला तर या म्हटलं यांनी. साहेब दारू दारू पाटलांना एक मी ठोका टाकू का? टाका टाका गावचं पोलीस पाटील तुम्ही हा आणि जुगार खेळता होय हो पण मी नाही का बसायचं चांगलं वळण लावायचं पोरांना का वाईट यशवंतराव मी सरपंचाचा माणूस आहे मला सरपंच सोडते ए गपरे जाळ्या काढतो या साहेब मी दारीदार आहे हे गप हो पाटील उभं राहा इकडे सगळीजण ए उठा रे उठा राव बोला काय राव पाटील वयस्कर तुम्ही आणि असलं तर शिकवतोय पोरांना जुगार खेळायचं नाही करत होतो पण हा पोपट आला माझ्याकडे मला हा, म्हणला, मी चला होय. पाटील साहेब बसायला. मी काय केलं गेलो मी नुसतं गेलो म्हणून मी तुम्हाला गपरे नाही तर मी कधीच खेळत नाही. गप साहेब मला वाटलं का ए कोण रा तू केलास लय मस्ती हो साहेब ती जाऊ दे पण तुम्हाला सांगितलं कोणी हो सरपंच सांगितलं कोणी बरं तूच विचारलं मला अरे तुझी बायको घरी आलती आमच्या बचत गट मोडला 6,000 रुपये तुमची बायको घेऊन गेली आणि बायको घरी घेऊन घरात ठेवलं पैसे तू ती घेऊन आलाय पोराची फी भरायची होती ना त्या पैशाची हो आणि इथं बसला का जुगार खेळत आणि ह्याच्याच बायकोने मला फोन केला की आमचं ती पैसे घेऊन गेल्यात सरपंच काय नाही ह्यांना 2-2 ठोकं टाकू पप्या हो 2 ठोके ह्याला जास्त मी टाकतो सरपंच 4 माणसं तुमची इथे. यो पप्या डबा न्यायला गेलता तेव्हा तू म्हटलं होता तेव्हा आमच्या बायकोला नाही तूच म्हणला होता पप्या ए, साहेब काय कर माझ्या अन्याय होतोय साहेब. हा, काय अन्याय होतोय आपल्याला कोण काय म्हणू नका आपल्या इकडे ये. ए अरे तुम्ही काय चेष्टा कर गप उभा राहा म्हणत होतो गिळू नका हो. यांना गिळायचं होतं ए, म्हणून ह्याला आणि- पप्या. आणि झालं का नाही उद्या सगळं आलं का नाही? ए, अरे साहेबांनी या- आमच्या- काय केलंय ना सगळं सरपंचांनी केलंय चल, काय केलंय? शांत बस मी काय सांगतोय ते ऐकून घ्या काय जुगार काय इतके वर्ष होती का जुगार आपल्या गावात हा जसं मी सरपंच आलोय तसं होती का जुगार तुम्हाला बुद्ध्या कोणी सुचवली पोपटनी ह्या पाटलाला काम नाही सरपंच ह्या पाटलाने सगळा उद्योग गावात आणला पाटील माझी सरपंचकीची कारकीर्द घालवता का तुम्ही ह्याच्यात हा? काय पण आता हे पोपट म्हणला म्हणून मग मी काय म्हणलं तेव्हा नाही नाही त्या पाटल्याला 2 सोकं टाकू सरपंच आपण मी तर रानात येडा मारायला तू हुशारीचा पत्ते खेळत बसल्यात मी म्हटलं आता आमच्या वावरात जुगार खेळतात मी म्हटलं जुगार ही तर काही खेळ चांगली गोष्ट नाही जुगार म्हणजे अक्षरशः आपल्या घराला जाळून पैशाचा व्यापार केल्यासारखं राहू दे पाटील तुमच्या वयाला हिशोबत नाही साहेब बोला गावच्या वतीनं आणि ह्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो गावाचं नाव खराब नाही झालं पाहिजे ह्यांनी गुन्हा केलाय ए ऐका रे कशाला सरपंच तुम्ही ह्यांना पाठीशी घालताय आपण काय आपलीच आहे ती ह्यांना आता- 1-1 लाख रुपये दंड करा आता ती नियमाने बघा आता तुमच्या हातात आहे सगळं पण माझी विनंती आहे तुम्हाला नाही नाही तुम्ही तुम्ही ह्यांना सरपंच सोडून माझा द्या. ऐकाच ह्यांना अहो, दंड इथं- झालाच पाहिजे पाटील आहे ती अहो पाटील आहे, ह्यांचं वय झालं ह्यांना कळायला पाहिजे होतं ना बरं असून दे आता सगळं मान्य आहे आम्हाला पण गावचा प्रथम नागरिक म्हणून मी विनंती करतो तुम्हाला सरपंच एवढ्या बार तुमच्या विनंतीला मान देतो आणि ह्यांना सोडतो नाही सोडा साहेब सोडा बरं परत जर ही गावली
तर परत तुमचं सरपंच ऐकणार नाही मी. अहो माझं ऐकू नका, परत जर कुत्र्या का थाना यांना बर बघतो आणि एवढे वर सोडा. बरं जर साहेब ए अरे गप ना, साहेब बोलू दे राव मला. काय बोलायचंय तुला? निघा तुम्ही लगेच, चला निघा लगेच. निघा. म्हणजे तुमची माणूस की परत गाव नका. ए पळ, चल रे पळ. आणि नंतर ह्यांनाच हाना. त्यांच्याकडे बघतो नंतर.